नमस्कार, मी संजय मकवाना। आज आपल्या बरोबर आहे मीरा भाईंदरचे प्रथम शहर प्रमुख माननीय श्री गजेंद्र रडकी साहेब। जाणून घेऊ त्यांच्याकडून शिवसेनेचे काही जुन्या आठवणी। नमस्कार, माझ्या बंधू भगिनी आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून आज मला एवढंच सांगायचं आहे का मीरा भाईंदरची सुरुवात पहिला शिवसेनेपासून सुरुवात झालेली आहे। त्या टायमाला शिवसेना ही मोठ्या थाटामध्ये इथे फिरत होती, कामं करत होती। पण आज तुम्हाला मी सांगतो, या मीरा भाईंदरमध्ये जे रस्त्याची कामं झाली ते शिवसेनेमुळे झाली। त्या टायमाला आमच्याकडे खासदार आमदार हे शिवसेनेचे होते। या शिवसेनेमध्ये माननीय परांजपे साहेब, सीताराम भोईर आमदार, या लोकांनी आम्हाला कार्याला काम करण्याची संधी दिली आणि त्यामुळे आम्ही इथे मी स्वतः मला वाटते 2002 साली मी स्वतः एक ॲम्ब्युलन्स आणली मीरा भाईंदरसाठी आणि ती मोफत सर्व्हिस आम्ही दिलेली। त्या टायमाला रस्ते बोला, गटाराची कामं बोला, शाळेमध्ये मुलांना ऍडमिशन बोला, मुलांच्या फी भरण्यासाठी रेनकोट वाटप, मला ते पुस्तकं वाटप, वह्या वाटप हे शिवसेना करत होती। त्यावेळी एवढे पक्ष होते पण कधी वाटताना आम्ही पाहिले नाहीत। शिवसेनेची कामं या भागामध्ये जोरदार व्हायची। आम्ही त्याच्यासाठी आमचे स्वतःचे रक्त, माझे वडील स्वातंत्र्य सैनिक, आमच्या घरामध्ये लोकमान्य टिळकांचं आगमन झालेलं। माझ्या वडिलांनी 6 महिने जेल भोगले। 1942 चले जाओ आंदोलन, त्यामध्ये त्यांनी भाग घेतलेला होता। आज वडिलांची कामं होती, त्याचबरोबर आम्ही करायला लागलो। माझ्या घराला कमीत कमी 100 वर्षाच्या वरती झालेले आहे। एवढं जुनं घर अजूनपर्यंत आम्ही टिकवलेलं आहे। आम्ही जनतेची रात्रंदिवस सकाळ संध्याकाळ सेवा करत असतो। कधी कुठे आम्ही आमच्या घरावर किंवा आमच्यावर डाग लागून घेतलेला नाहीये। पण ही सगळी शिकवण माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण त्यांनी आम्हाला बाहेर कडू वाचलेलं आहे आणि त्यांच्या ह्याच्यावर पावला पाव देत 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 आम्ही कामं करत राहिलो। त्यांचा आशीर्वाद होता आम्हाला। आमच्या पाठीमध्ये ते मायाने हात फिरवायचे, पाठीवर हात फिरवायचे। माझ्याकडे फोटो आहेत त्यांचे। आम्ही खरोखर चांगली कामं केलेली आहेत। लोकांना पाणी आणण्यापासून कामं दिलेले आहेत। सगळ्या कामामध्ये आम्ही पहिला उडी टाकून पहिला भाग घ्यायचो। आज कोणावर अन्याय करून दिलेला नाहीये। परंतु काय देवदाने काय झालंय, आता सर्वात जास्त आमची पहिला नगरसेवक आमचे व्हायचे, आता वयात पण नाही। हे सगळं काय राजकारण चाललेलं आहे, सगळं मला वाटते पेटीचे इलेक्ट्रॉनिक त्या मशिनी निघाल्या आहेत, त्याचे सगळे गोलमाल चालले। त्याच्यामुळे सच्चा कार्यकर्ता मीरा भाईंदरमध्ये निवडून येत नाही। त्याचं कारण हे, कामं आम्ही करतो आणि निवडून दुसरे येतात ज्यांचे योगदान नाही। या मीरा भाईंदरमध्ये कधी योगदान नाही राहिलेलं आहे, त्यांची कामं नाहीत। आता बघा रस्त्यावर नावं कोणाची येतात? अहो, ज्यांनी या मीरा भाईंदरमध्ये कामं केले आहेत, जे सरपंच होते, जिल्हा परिषदेवर होते, त्यांची नावं येऊ द्या। बाहेरचा ऊटसूट कोण येतो त्याची नावं टाकतात। मीरा भाईंदरमध्ये काय योगदान आहे, कसलं कोणाचं, त्यांचं काय योगदान आहे? चांगली नावं द्या। आम्ही कोणाला विरोध नाही करत, तो कुठल्याही जातीचा असू दे, आम्हाला त्याच्याबद्दल काही नाहीये। ज्यांनी कामं केली, आमच्या इथे मला ते क्रिस्ताव बंधू होते चांगले, त्यांनी सरपंचाचं पण पद घेतलेलं आहे, त्यांचं नाव टाकलं, आम्हाला हरकत नाही। इब्राहिम शेठ आहे, मुसलमान व्यक्ती आहे, बंधू आहेत ते आमचे, त्यांनी पण इथे आम्हाला भाईंदरला योगदान दिलं। त्यांच्याकडे अँबेसेडर होती, त्याच्यातून माणूस आजारी पडला तर इथून अंधेरीपर्यंत मला ते कुपर हॉस्पिटल आहे तिथपर्यंत फुकट सोडायचे ते आम्हाला। अशा व्यक्तींची नावं आली आम्हाला काय हरकत नाही, आम्ही तेव्हा जात गीत काय बघत नाही। जी कामं करतात त्यांची नावं रस्त्याला लागली पाहिजे, हा आमचा उद्देश। आज कुठले हो, कोण कोण कुठून बाहेरून आलेले स्थानिक माणसं इथे कधी महापौर नाही झाला, स्थानिक माणूस आमदार नाही होत, बाहेरचे येतात आमदार झाले। आज बघा तुम्ही कोण कोण आहेत आमदार, स्थानिक आहे का दाखवा, नाहीये। याचं कारण काय? मला एवढंच जनतेला सांगायचं
का जो काम करतो, जो डोळ्यासमोर दिसतो त्याला नगरसेवक बनवा. कुठल्याही बाहेरच्या वॉर्ड मधून येतो, आमच्या भागात उभा राहतो, तो नगरसेवक होऊन जातो. स्थानिक माणूस नगरसेवक होत नाही. सगळा पैशाचा खेळ चाललेला आहे, दुसरं काय नाही. आता याच्यात सुधारणा होईल. आमचे मंत्री आहेत, परिवहन मंत्री आहेत प्रताप सर नाईक, त्याचप्रमाणे आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, ते आम्हाला मार्गदर्शन करतात. त्यांच्या हाताखाली आम्ही आता कामं करतोय. सुधारणा या भाईंदरची होईलच. पहिल्यासारखं आता भाईंदर राहणार नाही. स्वच्छ आणि सुंदर भाईंदर तुम्हाला पाहायला मिळेल. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द पुरे करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.